नमस्कार मित्रांनो, आपला जो विषय आहे तो आहे आज 200 चौरस फूट जागेचा अर्ज ऑनलाईन करणे। त्यानंतर दिव्यांग लोकांना जे जिल्हाधिकारी कार्यालय ऑफिस आहे तिथे अजित पवार म्हणाले होते की 1% निधी राखीव ठेवण्यात येईल। नियोजन समिती म्हणला ते सुद्धा ठेवत नाहीत। समाज कल्याणमधील झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी हे जे फ्री भेटत आहेत त्याचं सुद्धा अजून भेटलं नाही। आणि दिव्यांग बांधवांना शासकीय नोकरीच्या जे जागा आहे 2022 जे काढणार होते त्याही काढले नाहीत। या संदर्भात आपण पूर्ण व्हिडिओ बघावा आणि पूर्ण डिटेल्स जे आहे ते अजून मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, मी आज 10 सप्टेंबर आज मी तुकाराम मुंडे साहेबांना भेटणार होतो, परंतु साहेबांचा वेळ मला मिळाला नाही, कारण साहेबांमागे आज मीटिंग होती म्हणून साहेब निघून गेले। साहेबांनी मला सांगितलं आहे की 11 सप्टेंबर रोजी तू 12-1 वाजेपर्यंत मला भेटायला ये। उद्या 11 सप्टेंबर आहे, उद्या मी या साहेबांना भेटायला जाणार आहे। त्यामध्ये आपले विषय आहेत, अजितदादा पवार म्हणाले होते की दिव्यांग बांधवांसाठी आपला जो नियोजन समितीमधील निधी आहे त्यातून 1% राखीव ठेवावा आणि तो खर्च करावा, परंतु अजूनही कुठल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये 1% निधी राखीव ठेवण्यात आलेला नाही आणि खर्चही करण्यात आले नाही। उदाहरणार्थ माझ्या जालना जिल्ह्यामध्ये 400 कोटी रुपये नियोजन समितीमध्ये निधी आलेला आहे। 400 कोटी रुपयामधून आपण 1% काढावा, किती होतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तेवढा निधी अजून त्यांनी वाटप केलेला नाही दिव्यांग बांधवांना। दुसरी गोष्ट म्हणजे आमदार फंडामध्ये वार्षिक 30 लाख रुपये निधी हा आमदार लोकांनी दिव्यांग बांधवांवरती खर्च करावा असं तरतूद आहे। सर्व गोष्टीचा GR आहे, सर्व आहे, परंतु आज रोजी सुद्धा त्या गोष्टीचा निधीचा वापर दिव्यांग बांधवांसाठी आमदार लोक करत नाही। एकमेव आमदार होते बच्चूभाऊ कडू ज्यांनी तो निधी खर्च केलेला आहे वेळोवेळी, वारंवार आणि अनेकदा। त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, जिल्हा परिषदमधील समाज कल्याणचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये आतापर्यंत कोणीही समाज कल्याणचा जो निधी आहे तो योग्य रीतीने वाटप केलेला नाही। आणि अजून दुसरी गोष्ट अशी आहे की दिव्यांग बांधवांना 200 चौरस फूट जागे संदर्भात खूप सारे हेलपटे फेरफटके मारावे लागतात। त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या या गोष्टी ज्या आहेत 200 चौरस फूट जागे संदर्भातल्या त्या ऑनलाईन स्वरूपात चालू कराव्यात, म्हणून मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना भेटलो सुद्धा होतो। त्यांनी आश्वासन दिले की तू मुंबईला ये आणि भेट, मी नक्कीच दिव्यांग बांधवांची ही जे महसूल डिपार्टमेंटतर्फे जी योजना आहे ही मी ऑनलाईन करतो, परंतु मित्रांनो आजपर्यंत ते सुद्धा ऑनलाईन झालं नाही। या सर्व गोष्टी घेऊन मी उद्या तुकाराम मुंडे साहेबांपाशी बसणार आहे, कारण एकमेव ते अधिकारी असे आहेत जे दिव्यांग बांधवांचे सचिव आहेत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे। त्यामुळं दिव्यांगाचं दुखणं आता त्यांच्या दारात मी घेऊन जाणार आहे। आणि दुसरी गोष्ट, मला तरी वाटते की तुकाराम मुंडे साहेब या सर्व गोष्टीचं 100% विल्हेवाट लावतील आणि संबंधित जिल्हाधिकारी लोकांना सक्तीचे आदेश देतील आणि हे सर्व जे काही योजना शासनाने नुसते घोषणा केल्या आहेत, ज्याचे निकष काढले आहेत, ज्याची अंमलबजावणी केलेली नाही अजून, असे निर्देश तरी कमीत कमी मंत्रालयातून किंवा दिव्यांग कल्याण मंत्रालयातून तुकाराम मुंडे साहेब यांच्या सहीनिशी निघतील अशी मला अपेक्षा आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये मला सांगावं। आणि विशेष म्हणजे उद्या जाणार आहे, वेळ भरपूर आहे, त्यामुळं आपण मला अजून काही गोष्टी नवीन सुचवू शकता, कारण की मी एक शेवटी चुकू शकतो, परंतु तुम्ही जर मला नक्कीच मार्गदर्शन केलं जे तुमच्या डोक्यात असतील त्या गोष्टीचं, तर मी सुद्धा सर्व गोष्टीचं व्यवस्थितपणे जे मी आता सांगितलं हे तर मी एक निवेदन लिहिलेलं आहे, त्याचं सर्व गोष्टीचं निवेदन मी देणार सुद्धा आहे मुंडे साहेबांना। परंतु तुमच्या डोक्यात जर काही असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर काय होतं हो, माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करत नाही, परंतु फालतू लोकांचे खूप सारे व्हिडिओ आहेत। एक शेअर करायला काय जातं ना, पैसे लागतात ना, काय नेट बॅलन्स तर आपल्याला महिन्याचं आहेच फ्री म्हणलं, तर प्लीज एकदा शेअर नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आणि मित्रांनो, एक फॉलो आणि एक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझी ऊर्जा अजून काम करण्यासाठी वाढेल दिव्यांग बांधवांचं, आणि विशेष करून यूट्यूब मार्फत आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।